अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर नगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। प्रभाग क्रमांक 12 मध्ये सुमारे 50 लाख रुपये खर्च करून मंजूर करण्यात आलेल्या नाली बांधकामाच्या कामात नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय। चुकीच्या ठिकाणी नाली बांधल्यानं भविष्यात मोठा आरोग्याचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा रहिवाशांनी केलाय। या प्रकरणी काही तरुणांनी थेट नाल्यात धाव घेतली। दर्यापूर नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 12 मध्ये दुर्योधन दुर्वे यांच्या घरापासून धाडगे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामीसाठी तब्बल 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता। मात्र संबंधित रहिवाशांच्या म्हणण्यानुसार नगरपालिका प्रशासनाने पूर्वनियोजित आणि अधिकृत लोकेशनवर नालीचे बांधकाम न करता राजकीय दबावाखाली रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला नालीचे बांधकाम पूर्ण केले। ज्या ठिकाणी प्रशासनाने सुरुवातीला लोकेशन निश्चित केलं होतं त्या ठिकाणी काम न करता वेगळ्याच जागी नाली उभारण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नव्यानं बांधलेली ही नाली थेट पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर बांधण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात पाईपलाईन फुटल्यास नालीतील सांडपाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता असून त्यातून गंभीर आरोग्य समस्या आणि रोगराई पसरण्याचा धोका आहे। स्थानिक रहिवाशांचा आरोप आहे की बांधकाम सुरू असताना त्यांनी याला विरोध केला असता नगरपालिका प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली आहे। त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे संतप्त झालेल्या प्रभागातील काही तरुणांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे। या कामातील कथित अनियमितपणा आणि लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी आता होतीये। त्याला विरोध 2 दिवस या समोरच्या पोरीने विरोध केला, आम्ही केला, पण त्यांना ऐकलं नाही। 2 दिवस बंद ठेवलं आणि नंतर एक गेलो, कोणची मंत्री होय, कोणची हे होय, कोणचं ते होय, आले लोक एकामागे एक, आमचं काही ऐकलं नाही। आम्ही म्हटलंय होते म्हटलं, त्याला मी म्हटलं पिण्याच्या पाण्याचा पाईप असल्यावर कितीही कोणी शिकलं सर्व सुसंस्कृत लोक हा सगळे हुशार चांगले नोकरी चाकरी गव्हर्नमेंट सर्व्हिस राहा तुम्ही, पण तुम्हाला हे डोकं पाहिजे की पिण्याच्या पाण्याचा पाईप आहे त्याच्यावर नाली आहे काय हे प्रत्येकाला समजते, अळाणी माणसाला समजते, पण तुम्ही का केली हे समजायला पाहिजे ना। आम्ही राहतो, आम्ही घर टॅक्स भरतो, सगळं भरतो, घर टॅक्स भरतो, आम्ही सगळं भरतो, मग हे आम्हाला रस्ताही नाही धडाचा सरळ जो जेवढा रस्ता आहे तेवढा फूट रस्ताही पाहिजे घरासमोर, गाडी जात नाही, डबलचं वाहन आलं तर जात नाही ना। केला 2 दिवस त्यानं बंद ठेवलं। आता कोणी काय सगळे लोक काय एका जागेवरच असतात का? आम्ही घरी असतो नसतो, सगळे घरी नव्हतो आम्ही। कोण ते आणली, कोण काय होतं ते जेसीपी आणली, केलं ते चालू पाडलं तर आपण एवढं अर्राई करू शकत नाही ना। लय लोक 5-6 लोक जमा झाले ना, आपण एकट्या बाईच्यानं काय होते, भेटतात सगळेच बा काय करा पुढे काय करा, आपल्याला जेल होते का सजा होते। मी तो घरी असती तर म्हणत होती का काय होते सजा कोणती होते, तर येऊ द्या म्हणत होती का पाडू नका। आम्ही रोगराई आता पसरली कोण येणार? माझं कनेक्शन इथंच आहे नळाचं, आता ते कनेक्शन फुटलं, हे नाली वरून चालली घाण पाणी, ते कनेक्शन फुटलं नळाचं तर माहीत होते काय? आता जीवितहानी झाली तर कोण देईन भरपाई? आम्हाला रिपोर्ट द्यायची हे दिले, पोलीस स्टेशनमध्ये धमकी दिली की बा तुम्ही जर नाली जर समोर जर खोदून जर दिले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये हे करू म्हणून तुम्हाला अटक करण्याची हे केली होती। मी घरी नव्हती त्यावेळेस, माझे मिस्टर होते, मी जर असते तर हे नाली होऊ दिली नसती म्हणून आम्हाला या साईडनं नाली पाहिजे होती, कारण की या पाईपलाईनच्या खाली आमची या नालीच्या खाली पेयाच्या पाईपलाईन आहे, तिकडच्या साईडनं नाली पाहिजे होती। त्यांनी लोकेशन ते बोर्डही तिकडून दिलं की बा तिकडून नाली आहे, पण काही लोकांचे घरं पडतात त्या कारणानुसार त्यांनी इकडून हे बांधली इकडच्या, आणि मला अजून परत दिलं की बा इकडून तिकडून जर नाली जर केली तर तुमचं घर पडते। माझं घर पाडायला तयार आहे ना, मी माझी भिंतच पडणार आहे, पण त्यांचं ते आवार पडणार आहे, माझी थोडीशीच भिंत पडते, अशा धमक्या दिल्या त्यांनी। मग मी काही घरी नव्हती त्या दिवशी, ज्या दिवशी हे केली त्या दिवशी नाली खोदली, त्या दिवशी मी बांधकाम थांबवलंही होतं, दुसऱ्या दिवशी मी नसताना त्यांनी खोदली। ज्या साईडने ही नाली आहे दुर्वेच्या घरापासून तर दांडगेच्या घरापर्यंत, या साईडची ही नाली पलटवून त्यांनी अपोजिट साईडनं नाली टाकली, आणि ही नाली या साईडनं पलटवण्याचं कारण हे की बाकी ज्यांची घरं समोर येतात किंवा रस्ता मोकळा नाही आहे, हा मोकळा करावा लागते म्हणून नाली पलटवण्यात आली। आता ही नाली मुख्यतः 30 फुटाचा रोड आहे, परंतु ही नाली 30 फुटाचा रोड मोकळा करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे, पण ती जबाबदारी टाळण्यासाठी यांनी नाली पलटवली। याच्या संदर्भात आम्ही रोकटोकही केली, थांबवलं आहे, परंतु त्यांनी कुठली गोष्ट घेतली नाही। त्यासाठी आम्ही आता कोर्टामध्ये केस पण टाकलेली आहे आणि आता 14 तारखेला त्याची फर्स्ट हिअरिंग आहे, बघू आता पुढे काय होतं। सीओचं काय म्हणतात? सीओना म्हटलं सीओ म्हणत होते आमचे इंजिनियर आलेले आहेत,
फील्डवरती त्यांनी तपासलं आहे आणि त्यांनी जर मोजमाप केली असेल, रोडचंही मोजमाप केलं असेल किंवा नालीही व्यवस्थित टाकली असेल तर ते योग्य पद्धतीने नियमात टाकली आहे आणि त्यांनी ते असं काहीही केलं नाही. 30 फुटाचा रोडही मोजला नाही, नालीही क्लिअर केली नाही आणि जीवन प्राधिकरणची जी नाली आहे, जीवन प्राधिकरणाच्या नालीवरती यांनी ही सांडपाण्याची नाली टाकली आहे आणि हे चुकीचं आहे. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.